दुसऱ्या दिवशीपासून ते पुढच्या निवडणुकीच्या कामाला लागलेले असतात. हो, अगदी आपण हे म्हणजे मान्यच केलं पाहिजे. कारण म्हणजे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपच्या बाबतीत हे आहे की त्यांचं संघटनात्मक जे यंत्रणा आहे ती एकदम स्ट्रॉंग आहे. आणि त्यामुळेच भाजपला जे यश मिळतं ते एका नेत्याचं नसतं, ते संघटनेचं यश असतं. ही गोष्ट आपण सर्वात पहिले लक्षात घेतली पाहिजे. मला सांगा सर, भाजपने ज्या प्रकारे मागच्या काही दिवसात भाजपमध्ये जी आयात झाली त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली, पण या टीकेकडे मतदारांनी लक्षच दिलेलं नाहीये. भाजप हे फक्त कमळ चिन्ह हे असं बघून मतदारांनी मतं टाकलेली आहेत का? दुसरे म्हणजे भाजपने जे काही कामं केली ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक त्यांना सूचना आल्या होत्या वरून त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडून त्यांना की बाबा आपण जे काही विकास कामं केली आहेत मागच्या म्हणजे काळामध्ये ते आपण मतदारांपर्यंत पोहोचवूया. आणि कुठेतरी एक मतदारांना एक अपेक्षा भाजपबद्दल निर्माण झाली असावी की कदाचित आत्तापर्यंत जो विकास झालेला आहे तो पुढेही कंटिन्यू राहील. कारण टीका करणं सोपं असतं, परंतु विकासात्मक कामं दाखवणं हे तितकंच अवघड असतं. आणि ते भाजपने त्यांच्या मतदारांपर्यंत ते सक्षमपणे आणि चांगल्या प्रकारे पोहोचवल्याचं या निवडणुकीमध्ये दिसून येत आहे. आपण जालन्याची एक अपडेट घेऊया. जालना महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक होती, म्हणजे नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतरची पहिलीच निवडणूक होती. जालन्यामध्ये भाजपने जवळपास सर्वाधिक 41 जागा जिंकत तिथं बहुमतात सत्ता स्थापन केलेली आहे. कैलास गोरंट्याल जे तिथले माजी आमदार होते काँग्रेसचे, त्यांना भाजपने आपल्याकडे घेतलं होतं. त्यांच्याकडे ही सगळी जबाबदारी दिली होती. रावसाहेब दानवे त्यांच्या सोबतीला होते. नेमकं जालना महापालिकेच्या निवडणुकीचं कसं चित्र राहिलं किंवा 41 नगरसेवक आता तिथं जिंकून आलेले आहेत? जालना शहर जे आहे, महापालिका जी आहे ती मराठवाड्यातली एक महत्त्वपूर्ण महापालिका समजली जाते. त्या ठिकाणी भाजप काँग्रेसचं अधिक प्रमाणात वर्चस्व काही वर्ष राहिलेलं आहे. परंतु निवडणुकीच्या काही दिवस अगोदर तिथे भाजपनं कैलास गोरंट्याल यांना आपल्या पक्षात आणलं आणि तो भाजपसाठी एक प्लस पॉईंट ठरलेला दिसून येतोय आपल्याला. बरोबर. कारण तिथलं एक स्थानिक आमदार तिथे आपल्या पक्षात आणणं म्हणजे साधारणतः बऱ्याचपैकी तिथला मतदार आपल्याकडे घेऊन आणण्यासारखंच आहे. आपण ते मानलं गेलं पाहिजे. तिथले जे शिवसेनेचे सिटिंग आमदार आहेत अर्जुन खोतकर, तिथले आता शिवसेनेचे विद्यमान आमदार आहेत, त्यांना कुठेतरी धक्का बसलाय. फक्त 12 जागांवरती शिवसेनेला तिथे यश मिळालेलं आहे. कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर ही जी एक जुनी लढाई होती ती या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली होती. यात कैलास गोरंट्याल कुठेतरी वरचढ ठरले. बरोबर आहे. दुसरं गोष्ट म्हणजे तिथे भाजपने शिवसेनेला जास्त टीकात्मक प्रत्युत्तरच दिलं नव्हतं. त्यांनी आपले शिवसेनेकडून जो पलटवार म्हणजे हल्ले होत होते, शाब्दिक हल्ले म्हणतात किंवा टीकात्मक हल्ले होत होते, त्यापेक्षा त्यांनी आपली यंत्रणा सातत्याने ग्राउंड लेवलला फिरवली. त्यानंतर शिंदेचे जे तिथले अर्जुन खोतकर आहेत त्यांचे काही टीकात्मक जे वाक्य होती ती मतदारांना काहीतरी खटकल्यासारखं दिसून येते आपल्याला. आपण आपल्याकडे पुणे महापालिकेची विजयी उमेदवारांची, भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी आलेली आहे. आपण अगदी जर प्रभाग न्याय